ज्ञानेश्वराय नमो नमः। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11वा नमन। आता यावरी एकादशे कथा आहे दोन्ही रसी, जेथ पार्था विश्वरूपेसी होईल भेटी। जेथ शांताची घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा, आणि येराही रसा पांती करा झाला मानू। अहो वधूवरांची ये मिळणी, जैशी वराडियांची लुगडी लेणी, तैसे देशियेचा सुकासनी मिरवले रस। परी शांताद्भुत बरवे, जे डोळ्यांचा अंजुळी घ्यावे, जैसे हरिहर प्रेम भावे आले खेवा। ना तरी अवसेचा दिवशी, भेटली बिंबे दोन्ही जैशी, तेवी एकवळा रसी केला येथ। मिनले गंगे यमुनेचे ओघ, तैसे रसा जाहले प्रयाग, म्हणोनी सुस्नात होत जग आघवे येथ। माझी गीता सरस्वती गुप्त, आणि दोन्ही रसते ओघ मूर्त। या लागी त्रिवेणी हे उचित फावली बापा। हेथ श्रवणाचे निद्वारे, तीर्थी रिगता सोपारे, ज्ञानदेव म्हणे दातारे माझे निकेले। तिरे संस्कृताची गहने, तोडोनी मराठिया शब्द सोपाने, रचिली धर्मनिधाने निवृत्ती देवे। म्हणोनी भलतेणे एथ सद्भावे नाहावे, प्रयाग माधव विश्वरूप पहावे, येतुलेनी संसारासी द्यावे तिलोदक। हे असो ऐसे सावयव, जेथ सासिन्नले आथे रसभाव, जे श्रवण सुखाची राणी व जोडली जगा। जेथ शांताद्भुत रोकडे, आणि येरा रसा पडप जोडे, हे अल्पची परी उघडे कैवल्य जेथ। तो हा 11वा अध्याय, जो देवाचा आपणपे विसंवता ठाव, परी अर्जुन सदैवाचा रावो, जे येथही पावला। येथ अर्जुनची काय म्हणो पातला, आजी आवडतया ही सुकाळू जाहला, जे गीतार्थू हा आला मर्राटीये। याची लागी माझे विनविले ते ऐकिजे, तरी अवधान दीजे सज्जनी तुम्ही। तेवींची तुम्हा संतांची सभे, ऐसी सलगी कीर करू न लभे, परी मानावे जी तुम्ही लोभे अपत्यामज। अहो पूसा आपणची पडविजे, मग पढे तरी माथा तुकिजे, का करविले नि चोजे नरिजे बाळका माय। तेवी मी जे जे बोले, ते प्रभू तुमचेच शिकविले, म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा। हे सारस्वताचे गोड तुम्हीच लाविले जी झाड, तरी आता अवधानामृते वाढ सिंपोनी कीजो। मग हे रसभाव फुली फुलेल, नानार्थ फळभारे फळा येईल, तुमचेनी धर्मे होईल सुकाळ जगा। या बोला संत रिझले, म्हणती तोषलोगा भले केले, आता सांगे जे बोलिले अर्जुने तेथ। तव निवृत्तीदास म्हणे, जे कृष्णार्जुनांचे बोलणे, मी प्राकृत काय सांगू जाणे, परी सांगवा तुम्ही। अहो राणींची पाले खाईरा, नेवाणे करविजे लंकेश्वरा, एकला अर्जुन परी औक्षयिणी करा, न जिणेची काही। म्हणून समर्थ जे जे करी, ते न होय नये चराचरी, तुम्ही संत तया परी बोलवा माते। आता बोली जतसे ऐका, हा गीता भाव निका, जो वैकुंठ नायका मुखवनी निघाला। बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता, तो श्रीकृष्ण वक्ता जिये ग्रंथी। तेथींचे गौरव कैसे वानावे, जे शंभूची मती नागवे, ते आता नमस्कारी जे जीवे भावे हेच भले। मग ऐका तो किरीटी, घालुनी विश्वरूपी दिठी, पहिली कैसी गोठी करिता जाहाला।
हे सर्व ही सर्वेश्वरू ऐसा प्रतितीगत जो पती करू तो बाहेरी हो आवा गोचरू लोचनासी। हे जीवा आतुली चाड परी देवासी सांगता सांकड काजे विश्वरूप गुड कैसे निपुसावे। म्हणे मागा कवणी कही जे पडियंतेने पुसिले नाही सहसा कैसे काही सांगा म्हणून। मी जरी सलगीचा सांगू तरी काय आईसी हुनी अंतरंगू परी तेही हा प्रसंगू बिहाली पुसू। माझी आवडे तैसी सेवा जाहली तरी काय होईल गरुडाचे आये तुली परी तोही हे बोली करी जिना। मी काय सनकादिकाहुनी जवळा परी तयाही नागवेचे हा चाळा। मी आवडेन काय प्रेमळा गोकुळींचे आईसा तया तेही लेकुरपणे झकविलेत एकाचे गर्भवासही साहिले परी विश्वरूप हे राहविले न दावीच कवणा। हा ठायवरी गुज याचिये अंतरींचे हे निज केवी उराउरी मज पुसो ये पा। आणि न पुसेची जरी म्हणे तरी विश्वरूप देखलिया विणे सुख नोहेची परी जिणे तेही विपाये। म्हणून आता पुसो अळुमाळसे मग करू देवा ठाके तैसे येणे प्रवर्तला साध्वसे पार्थू बोलो। परी तेचे ऐसे निभावे जे का दो उत्तरांसवे दावी विश्वरूप आघवे झाडा देवदे। अहो वासरू देखलियाची साठी धेनू खडबडोनी मोहे उठी मग स्तनामुखाची भेटी काय पाना नये। पहा तया पांडवांचे निनावे जो कृष्ण राणी ही प्रतिपाळू धावे तया ते अर्जुने जव पुसावे तव साहिल काही। तो सहजेची स्नेहाचे अवतरण आणि येरू स्नेहा घातले आहे माझवण ऐसिये मिळणी वेगळे पण उरे हेच बहु। म्हणून अर्जुनाची आ बोला सरिसा देव विश्वरूप होईल आपैसा तोची पहिला प्रसंग ऐसा ऐकी जो तरी। ओम नमो ज्ञानेश्वराय नमो नमः।